नमस्कार, मी सायली शिर्के आणि तुम्ही पाहताय समांतर. आता आपण स्वारगेट मेट्रो स्टेशनवर थांबलेलो आहोत. आपण आता इथे स्वारगेट मेट्रो स्टेशनवर आहोत. 2 दिवसापूर्वी स्वारगेट मेट्रो स्टेशनवर ते शिवाजीनगर भुयारी मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं. आता आपण स्वारगेट मेट्रो स्टेशनवर आहोत. आपण आता या ठिकाणी काही प्रवाशांचे अनुभव जाणून घेणार आहोत. या प्रवासामुळे, भुयारी मार्गाच्या प्रवासामुळे किंवा मेट्रोच्या प्रवासामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसते की त्यांच्या खिशाला आधार मिळतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांचे अनुभव काय आहेत, त्यांना प्रवास केल्यावर काय वाटतं हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्या बरोबर या ठिकाणी एक काकू आहे, त्यांनी आता जास्त प्रवास केलेला आहे. आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेऊया. कुठून कुठपर्यंत प्रवास केला? आम्ही कसबा पेठेपासून ते स्वारगेट पर्यंत प्रवास केलेला आहे. कसा अनुभव होता, काय वाटतं? खूप छान वाटतंय. एखाद्या कुठल्या तरी लांब कुठेतरी टूरला गेल्यासारखं वाटतंय. कधी आम्ही बाहेर न पडणाऱ्या बायका याच्यामध्ये बसून आम्ही आलो आहोत, त्यामुळे आम्ही खूप आनंद घेतोय. मस्त. या प्रवासामुळे तुमच्या खिशाला परवडणारे दर आहे असं वाटतंय? नाही, परवडणारा दर आहे. तिकीट परवडणार आहे, पण पार्किंगचे पैसे खूप आहे तिथे. म्हणजे तिकीटचे पैसे कमी, पण पार्किंगला पैसे जास्त जातात. इथून पुढे आता मेट्रोने प्रवास करणार की बसने प्रवास करणार? आम्हाला मेट्रो तरी आवडली, छान आहे. तुम्ही कसं वाटलं? किती जणी गेल्या होत्या? खास फिरायला गेल्या होत्या की प्रवास? नाही, आम्ही 6 जणी, आमच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या, आम्ही अशा सर फिरायला म्हणून आलेलो आहोत. 108 फूट खाली जमिनीखाली भुयारी मार्गाने प्रवास करताना काय वाटलं? भीती होती मनात? आनंद होता की नक्की? नाही, आनंद लुटायचा होता, पण आम्हाला आनंदच वाटत होता. आपण काहीतरी बोलायचं आपला देश एवढा प्रकट झाला हे बघून आनंद झाला. आपण आता तिथे अनुभव जाणून घेतले, प्रवाशांना एकंदर अनुभव जाणून घेतले. खूप छान वाटलं. पाहत राहा समांतर. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.